श्री गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली एक कीड आहे। आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राजकारणाचा स्तर इतक्या खालच्या पातळीवरती कोणी नेला नव्हता। ते ऐतिहासिक काम भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले। तेव्हा त्यांच्याबद्दल काही बोलावं असं मला वाटत नाही, पण त्यांना बोलायला लावणारे जे आहेत ते मात्र आम्ही अतिशय पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीची भूमिका घेऊन या राज्यामध्ये काम करणारे नेते आहेत। मी नाव घेऊन सांगतो, ते भारतीय जनता पक्ष जो स्वतःला एक वेगळा पक्ष समजतो। आम्ही संस्कृती सांभाळतो, आम्ही राजकारणातला स्तर सांभाळतो, आम्ही कधी चुकीचं काम करणाऱ्या माणसाला पाठिंबा देत नाही, अशा मंडळींना आमच्या पक्षामध्ये ठेवत नाही। त्यांच्यावरती झालेल्या चुकीच्या बाबतीत ताबडतोब कारवाई करतो। अशा प्रकारची उदाहरणं ते काही ठिकाणी दाखवतात, पण मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची अतिशय अनेक वेळेला विधानं करून देखील महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही रसातळाला घालवणाऱ्या या सांगलीच्या माणसाबद्दल मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे एक अतिशय सुसंस्कृत राजकारणी असं मी मानतो। संघाच्या मुशीमधून ते आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली फार पूर्वीपासून त्यांनी अंगीकारलेली आहे। त्यांनी देखील समज देतो आणि समज दिली असं म्हणतात, आणि प्रत्यक्षात आपल्याला पाहायला काय मिळतं तर समज देण्यापूर्वी या महाशयांनी केलेलं वक्तव्य त्याच्याही पेक्षा आणखी खालचं वक्तव्य त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगलीमध्ये केलं। ज्या सांगली जिल्ह्याचं सुजलाम सुफलाम करण्याचं काम स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांनी केलं। धरणाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्याच्यासाठी पडेल ती किंमत देण्यासाठी राजाराम बापू पाटील कधी पुढे मागे पाहिले नाहीत। त्यांचाच वसा घेऊन जयंतराव पाटील त्या ठिकाणी काम करतायत। महाराष्ट्राचा एक अतिशय सुसंस्कृत अभ्यासू नेता म्हणून विरोधी पक्ष देखील त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतो, आणि अशा नेत्याच्या बाबतीत, अशा नेत्याबद्दल, अशा नेत्याच्या कुटुंबाबद्दल हा माणूस अशा प्रकारची वक्तव्य करतो। मला त्यांच्याकडनं सुसंस्कृतपणाची अपेक्षा नाही। घाणीकडनं काही स्वच्छता मिळेल असं मला वाटत नाही, पण दुर्दैव आहे की जे चंद्रकांत पाटील स्वतः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते समजतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ काम केलेले कार्यकर्ते समजतात, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर त्यांनी भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलं। त्यांचं देखील 1-2 दिवसापूर्वी वक्तव्य पाहिलं। हे गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, या मंडळींना सोडून द्यावं। ही पोसलेली कुत्री आहेत, पण चंद्रकांत पाटलासारख्यांनी सुद्धा जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा कोणत्या स्तरावरती गेला आहे याची जाणीव होते, आणि आम्हाला अतिशय खेद वाटतो। त्यांनी देखील या सांगलीच्या भादरामध्ये त्याच्या रीमध्ये री ओढली, आणि तू असं करायला नको होतं, तू तसं करायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली। मला असं वाटतं त्यांनी काहीतरी 1 तारीख दिलेली होती, 1 ऑक्टोबरला मी सांगलीमध्ये सभा घेणार आणि सगळ्यांचा बुरखा फाडणार। अहो, तुम्ही किती जणांचा बुरखा फाडणार आहात? जे बुरखा फाडायचे होते ते सगळे बुरखा घालून तुमच्याकडे आलेत, त्यामुळे तुम्ही बुरखा फाडण्याची भाषा करू नका। चंद्रकांत दादा, तुमच्याकडनं अपेक्षा नाही। ज्या पुणेकरांनी गेली 10 वर्ष तुम्हाला या ठिकाणी स्थान दिलं, त्या पुणे शहराची सांस्कृतिक पातळी देखील तुम्ही ओलांडलेली आहे, हे तुम्हाला शोभणारं नाही। देवेंद्रजी, तुमच्याकडे महाराष्ट्र एक वेगळ्या नजरेने पाहतो।
मी जरी आज विरोधी पक्षामध्ये काम करणारा असलो किंवा आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून तुमच्याबरोबर काम करत असलो तरी तुमच्याकडनं अशा प्रकारची अपेक्षा नाही. खरं म्हटलं तर तुम्ही तात्काळ या व्यक्तीला पक्षातनं बाजूला केलं पाहिजे. आणि केवळ हेच एक लक्षात घ्या, म्हातारे राजकारणामध्ये म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवता उपयोगाचं नाही. आज जर का तुम्ही या ग्रस्तावरती कारवाई केली तर यापुढे कोणीही ते करणार नाही. नाहीतर हे भारतीय जनता पक्षाची मान खाली घालण्याचं काम ही मंडळी सातत्याने करतील. आम्ही असं ठरवलंय, आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर देऊ शकतो तेवढी धमक आमच्यामध्ये आहे. पण आम्हाला चव्हाण साहेबांची शिकवणूक आहे, पवार साहेबांचा आदर्श आहे की राजकारणाला आपण विचाराच्या लढाई विचारांनी लढली पाहिजे. आपण ठोसाची भूमिका घेता उपयोगाची नाही. म्हणून आम्ही शांत आहोत. या व्यक्तीला मी याचं नाव आता घेऊ इच्छित नाही. त्यांना आम्ही इशारा देतोय की झालं इथपर्यंत बास झालं, आता यापुढे शाणे व्हा, नाहीतर येणारा काळ तुमच्यासाठी सुखाचा राहणार नाही. किती तुम्हाला राज्य सरकारने वाय सिक्युरिटी द्या किंवा काय सिक्युरिटी द्या, आमचा पक्ष काही करणार नाही. पण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जे काय दाखवायचे ते दाखवल्याशिवाय राहणार नाही. कोथरूडमध्ये मागच्या दिवसात ज्या प्रकारे गुन्हेगारी वाढली आहे त्या नेत्यांचं काही कार्यक्षेत्र दिसून येतं काय? नाही, त्याच्या बाबतीमध्ये मी काही फारशी माहिती घेतलेली नाही. पण कोथरूडमध्येच काय, सध्या पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंडगिरी वाढली आहे. गृहमंत्री म्हणतात कुणाला सोडणार नाही, पण दुसरीकडे कुणाला पकडत देखील नाहीत. अहो, पकडल्याशिवाय सोडणार नाही असं कसं आहे? पण इकडे पकडायचं नाही आणि दुसरीकडे म्हणायचं सोडणार नाही. आणि पुण्याचे आयुक्त हे कुठून आले? तो नागपूरवरून आलेत. नागपूरमध्ये जो काय त्यांना धडा दिला जातो, मी असं म्हणणार नाही नागपूरमध्ये असलेल्या संस्थेकडनं ते धडा घेतात, पण नागपूरमधल्या नेत्यांकडनं धडा घ्यायचा आणि तो धडा महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये गिरवायचा. कोयता गँग बंद करू, अमकं करू, तमकं करू, काहीही केलं नाही. निर्बंधमुक्त गणेशोत्सवाच्या नावाखाली काय परिस्थिती झाली पुण्यामध्ये गणेशोत्सवाची आपण पाहिली. आणि हे मात्र आता गल्लीबोळामध्ये जाऊन या देवीची आरती, त्या गणेश मंडळाची आरती, तिथला बक्षीस समारंभ जरूर हे केलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. पण ते करत असताना सुद्धा कायदा आणि कायद्याची परिस्थिती, कायदा आणि न्याय देण्याच्या बाबतीमध्ये कठोर राहिले पाहिजे. ते कठोर मात्र सध्याचे आयुक्त राहत नाहीत. हे आपल्याला गेल्या अनेक महिन्याच्या अनुभवावरून पाहायला मिळते. त्यामुळे गुंडगिरी मोडून काढू वगैरे ही भाषा या पोलीस आयुक्तांच्या तोंडामध्ये शोभत नाहीत. अर्थात त्यांना दोष देण्यामध्ये काय, गृहमंत्र्यांच्या तोंडात शोभत नाही, ते यांना काय दोष द्यायचा? अण्णा, राडा संस्कृती काय पुण्याची संस्कृती नाही, तुम्ही मागे बोलले होते. ते बाहेर आता किती विषय होते का? आता एक लक्षात घ्या, गुंडगिरीचा त्यांचा काही संबंध आहे. दुसरे विषय कृपा करून काढू नका आणि आणखीन वाद पेटवू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.